नमस्कार, मी शीतल कळसकर. डायबिटीजवर चर्चा टॉक शोमध्ये एक विशेष सिरीज घेऊन आलेलो आहोत. डायबिटीज आणि त्याच्या मॅनेजमेंटबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत एक विशेष व्यक्ती आहेत, जे डायबिटॉलॉजिस्ट आहेत. डॉक्टर मंगेश तिवस्कर सर आपल्यासोबत आहे. डॉक्टर मंगेश तिवस्कर सर पण आपल्यासोबत आहे. धन्यवाद सर आज आमच्यासोबत कनेक्ट होण्यासाठी. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की डायबिटीज आणि आहार हे किती एकमेकांसोबत सोबत जोडून आहे? थँक्यू शीतल आणि नमस्कार श्रोत्यांनो. मी डॉक्टर मंगेश तिवस्कर. मी गेल्या 30 वर्षापासून मुंबईमध्ये ॲज अ कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटीज स्पेशालिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो. जसं मॅडमने विचारलं की आहार आणि डायबिटीस या दोघांचा काय संबंध आहे, मला वाटतं सगळ्या श्रोत्यांनाच माहिती आहे ही गोष्ट की यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. चुकीची आहार पद्धती जी सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. दुर्दैवाने डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जी वाढ आपण बघतो आहे आजकालच्या आपल्या जीवनामध्ये, त्याच्यासाठी सगळ्यात मोठं कारण ही आपली चुकीची आहार पद्धती आहे. आणि विशेषतः हे जे आपण जंक फूड, आपण जे खाण्याचा जो आजकालचा सध्या जो प्रकार चालू आहे सगळ्या पूर्ण समाजामध्ये, आपण खातो कारण ते आपल्याला अवेलेबल आहे, आपल्याला उपलब्ध आहे. आणि आता अशी परिस्थिती आली आहे की लोकांना खाणं टाकू नकापेक्षा जास्त खाऊ नका असं सांगणं हे आजकाल अत्यंत निकडीचं झालेलं आहे. सो चुकीची आहार पद्धती त्याने वजन वाढतं, स्थूलता वाढते. स्थूलता वाढली की मधुमेहाचं प्रमाणही तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढतं. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. आमच्यासोबत तुम्ही आज सोडलात आणि महत्त्वाची माहिती दिली आहार आणि डायबिटीजबद्दल आणि त्याच्या मॅनेजमेंटबद्दल. अधिक माहितीसाठी तुम्ही लॉग इन करू शकता. आमचं फेसबुक पेज आहे डायबिटीजवर चर्चा. सोबतच आम्ही यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहोत. भेटूया लगेचच लवकरच एका नवीन सिरीज सोबत. थँक्यू सो मच. थँक्यू.